आज काय झालं, सकाळ सकाळीच पाणी आलेलं. पाणी आल्यामुळं मग मुलांची शाळेची आणि पाण्याची घाई संगतीनंच झाली. मग मुलांच्या पुरत्या सकाळी चपात्या बनवल्या आणि राहिलेलं पीठ ठेवलं तसंच. म्हणलं नंतर बनवते मग जेवायच्या टायमिंगला. आणि मग बाकीची कामं सगळी आवरून घेतली आणि मग नंतर चपात्या लाटून ठेवल्या. म्हणले गॅसवर भाजायच्या सगळ्या एकदम. परत मग तोपर्यंत गॅसच संपला. मग परत आणि चूल पेटवली. चुलीवर सगळ्या चपात्या भाजून घ्यायला लागल्या. मग चुलीवर चपात्या भाजून घेतल्या. आमचे ते आज गेले होते तिकडं दादांच्या तिकडं, तर त्यांनी आज दिला होता चीक दिलेला म्हशीचा. म्हटलं खरवीज मला आवडतो खूप आणि म्हणून मग ते चीक घेऊन आले. तर म्हणले याचा खरवीज बनव. आमच्याकडे याला खरवीजच म्हणतात. मग आणि काय दुसरं म्हणत असतील तर काय माहिती, पण आमच्या इथे तर खरवीजच म्हणतात. मग त्याच्यासाठी गूळच टाकून बनवतो आम्ही. साखर पण काय काय जण टाकतात, पण गूळ टाकलेला बरा. गूळ चिरून घेतला आणि दूधच असतं ते, पण त्याच्यात गूळ टाकून मिक्स व्यवस्थित करून घ्यायचा. गूळ विरघळवायचा थोडासा दुधात असते आणि मग नंतर चुलीवर ठेवायचा. चुलीवर गॅसवर कशावर पण तुम्ही ठेवू शकताय. आणि मग नंतर चुलीवर ठेवलं का की त्याच्यात आपल्याकडे सुंठ पावडर असेल तर काय काय जण वेलची पण टाकता येतं, पण सुंठ पावडर टाकली तरी पण खूप छान लागतं. तोपर्यंत चूल विझली. मग परत आणि चूल पेटवली आणि मग हलवून त्याला वेळ द्यायला लागतो त्याला हलवायला, कारण त्याच्या गिट्या व्हायला लागतात का नाही म्हणून हलवायला लागतं. सगळं व्यवस्थित हलवलं म्हणजे मिक्स होऊन जातं. हलवून पूर्ण असं लगेच तयार होतं बघा. त्याला जास्त वेळ लागतच नाही म्हणा. आणि पण मला खरवच खाताना माझ्या एका मैत्रिणीची खूप खूप आठवण झाली, कारण तिला पण खूप आवडायचा. तर असा बनवून झाला आहे सगळा. मी आता सगळं जेवण वाढून घेतले आणि मी जेवते आता. तुम्ही पण जेवून घ्या. लाईक करा माझ्या व्हिडिओला.